हाय, हॅलो. तुमचं परत एकदा स्वागत आहे आपल्या अदितीज व्लॉगमध्ये. तुम्हाला आजचा दिवस सुखाचा, समाधानाचा, भरभराटीचा जावो हीच बाप्पांच्या चरणी प्रार्थना. चला तर मग उन्हाळी वाळवणी पदार्थात नवनवीन प्रकारच्या रेसिपी आपण बघणार आहोत. तर आज बनवले होते शाबूचे पळीपापड्या. तर कशा बनवल्या, काय केलं, अगदी झटपट न चुकता कशा बनवायच्या ते या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळेल. तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा. सकाळची सर्व काही कामे आवरल्यानंतर म्हटलं चला आता दुपारची वेळ झाली होती. ऊन तर एवढं जास्त पडत आहे की प्रत्येकालाच काहीतरी थंड असं प्यावंसं वाटतं. तर म्हटलं चला आता घरच्या घरी आपण लस्सी बनवूयात. तर या पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा. खरंच खूप छान लागते. जशी की बाहेर मिळते ना त्याच प्रकारे ही लस्सी आपण घरच्या घरी करू शकतो. आता मी अगोदर तुम्हाला दाखवले एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी दही काढून घेतले. आता ही जी विलायचीची पेस्ट आहे ती पेस्ट आपल्याला करून घ्यायची आहे. जेवढी जास्त विलायची घेणार तेवढी टेस्ट ही छान लागते. त्यानंतर जे बर्फाचे आईस क्यूब आहेत ते त्यामध्ये टाकायचे. म्हणजे आईस क्यूब टाकल्यामुळं काय होतं, पाण्याचा वापर करण्याऐवजी आईस क्यूब टाका. त्याने काय ती कन्सिस्टन्सी जी आहे व्हायब्रेशननं ती त्याची थिकनेस ही जास्तच थिक बनते आणि टेस्टीही लागतं. त्यानंतर आपल्याला हवा आहे अशा प्रमाणामध्ये मी साखर टाकते. आता तुम्ही बघू शकता मला लागेल एवढ्या प्रमाणात मी साखर टाकली. आता विलायचीची पेस्ट टाकून घेते आणि नंतर आता मिक्सरला छानपैकी आपल्याला असं फिरवून घ्यायचं. मिक्सरला आपल्याला छानपैकी 15 मिनिटं का होईना तेवढं फिरवून घ्यायचं आहे. म्हणजे त्याचा जो बबल्स यायला लागतात लस्सीला 15 मिनिटं फिरवल्यानंतर. तर त्यामुळे ती थिक बनते आणि खायलासुद्धा म्हणजे प्यायलासुद्धा आपल्याला छान लागते लस्सी. आणि नंतर काय करायचं फ्रीजमध्ये 1-2 तासासाठी आपल्याला तशीच ठेवून द्यायची. 1-2 तासानंतर तुम्ही बघू शकता समोर किती थिक झाली होती. जशी बाहेर मिळते मार्केटमध्ये त्याच प्रमाणामध्ये लस्सी आपल्याला घरच्या घरीसुद्धा होऊ शकते. तर एकदा नक्की मी सांगितलेल्या या स्टेप फॉलो करा आणि घरी एकदा करून बघा आणि करून झाल्यानंतर मला कमेंट करायला विसरू नका की कशा प्रकारची लस्सी झाली होती. त्यानंतर काय करायचं आपल्याला ड्रायफ्रुट्स टाकले वरून टाकायचे. आता तुम्ही बघू शकता तुम्हाला व्हिडिओ दिसतच असेल बघा किती थिक झाली होती. ड्रायफ्रुट्स वगैरे टाकायचे त्यामुळे तर अप्रतिम लागते. त्यानंतर चला आता लस्सी वगैरे तर पिऊन झाली होती. तर हे जे कार्डबोर्डचं म्हणजे डेकोरेटिव्ह मंदिर होतं तर ते बनवलं. तर त्याला या छानपैकी या कोपऱ्यामध्ये अशा प्रकारे डेकोरेट केलं आणि त्यामध्ये एक राधाकृष्णाची मूर्तीही ठेवून दिलेली होती. म्हणजे फ्रेम होती ती. तर तुम्ही बघू शकता तुम्हाला आवडलं की नाही इथलं हे डेकोरेशन. दोन्ही साईडला फ्लॉवर प्लॉट्स वगैरे पण ठेवून दिले होते. या साईडला येलो कलरचे होते आणि त्या साईडला रेड कलरमध्ये ठेवले होते. तर तुम्हालाही हे डेकोरेशन आवडलं का? तर तेही मला कमेंट करून सांगा. आणि ज्या पण ताई आपल्या चॅनलवरती मावशी, ताई, काका, काकू ज्या पण आपल्या चॅनलला बघत असतील पण सबस्क्राईब करायला विसरलेले आहेत, तर त्यांनी पण आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. इथून पुढे आता छान छान व्हिडिओ बघायला मिळणार आहेत. नवनवीन आपल्याला वाळवणीचे पदार्थ सोप्या पद्धतीने कसे बनवायचे हेही बघायला मिळणार आहे. त्यामुळे चॅनलला आजच सबस्क्राईब करायला विसरू नका. आता तुम्ही व्हिडिओत बघितलंच असेल की मी पाव किलो शाबू घेतलेला होता. छानपैकी आपल्याला सर्व केर कचरा त्यामधला काढून घ्यायचा आहे. छोटे छोटे खडे वगैरे काढून घ्यायचे आहेत. आणि त्यानंतर आपल्याला अशा प्रकारे रात्रभर थोडं असं आपलं बोट जाईल अशा प्रमाणामध्येच आपल्याला रात्रभर त्याला तसंच ठेवून द्यायचं आहे. बघू शकता 2-3 वेळेस आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. जेणेकरून आपण पापड्या बनवणार आहेत ना म्हणजे शाबूच्या, तर त्या पांढऱ्या शुभ्र अशा बनतात. तर आपल्याला 2 ते 3 वेळेस त्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. पण आपल्याला एक काळजी ही घ्यायची आहे की ज्या वेळेस आपण रात्री शाबू भिजवत ठेवणार आहे त्यावेळेस आपल्याला जास्त पाणी ठेवायचं नाही. आता हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ येत आहे. तर तुम्हाला मी दाखवते बघा किती छानपैकी प्रकारे आपला शाबू हा म्हणजे छानपैकी मुरल्या गेलेला आहे. तर त्यामुळे अशा प्रकारे हातावरती प्रेस जरी केलं ना तर अशा प्रकारे ते पूर्णतः निघत आहे. तर अशाच प्रकारे आपल्याला अगोदरच्या दिवशी म्हणजे रात्रीच शाबू पूर्णतः आपल्याला भिजवत ठेवायचा आहे आणि सकाळी आपल्याला पापड्या करून घ्यायच्या आहेत. तर चला मग. आता काय करायचं आहे, जो पण आपण शाबू भिजवत ठेवला होता त्याला आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचा आहे. छानपैकी आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचे किंवा तुम्ही पुरण पात्रामध्ये सुद्धा काढून घेऊ शकता. तर मिक्सरला फिरवल्यानंतर काय होतं थोडं पाणी टाकायचं आणि छानपैकी फिरवल्यानंतर काय होतं एकदम युनिफॉर्मली ते फिरल्या जातं आणि मिक्सही छान होतं.
तर बघू शकता आता अशा प्रकारे सर्व काही आता एका हे पातेल्यामध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे. फक्त आणि फक्त आपण त्यामध्ये शाबूच घेतलेला आहे. दुसरं काहीही आपल्याला त्यामध्ये भिजवत ठेवायचं नव्हतं. जे काही ॲड केलेलं आहे ते तुम्हाला समोर बघायला मिळेल, की आपण कशाप्रकारे केलं. आता बघू शकता. बघा किती छान एकसारखं असं युनिफॉर्मली मिक्स झालेलं आहे. गाठी अजिबातही आपल्याला त्यामध्ये ठेवायच्या नाही आहेत. गाठी कुठल्याही प्रकारची त्यामध्ये नसली पाहिजेत. जर गाठी राहिल्या तर आपल्या ज्या पापड्या आहेत तर त्या चांगल्या बनणार नाहीत. तर आपलं जे मॅशर आहे त्यानेही तुम्ही त्या सर्व काही गाठी फोडून घेऊ शकता किंवा मग एखादं छानपैकी पूर्ण मिक्स करायला जे काही असेल त्यानेही मिक्स करून घेऊ शकतो. त्यानंतर आपल्याला इकडे हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत. हिरव्या मिरच्या पण मिक्सरला फिरवून घ्यायच्या. आता तुम्हाला जर हिरव्या मिरच्या जमत नसतील, कुणाला आवडत नसतील, तर त्या ठिकाणी तुम्ही तिखट पावडर म्हणजे लाल चटणीही टाकून घेऊ शकता. आता या ठिकाणी तुम्ही बघितले तीळ घेतलेले आहेत, मीठ घेतलेलं आहे आणि आपलं जे मिक्सरला फिरवून घेतलेला मिरचीचा ठेचा होता तोही घेतलेला आहे. छानपैकी एका साईडला आपल्याला गरम पाणी करायला ठेवायचे. उकळी येऊ द्यायची छानपैकी. उकळी आल्यानंतर त्यामध्ये थोडं मीठ टाकून घ्यायचं आणि जे पण आपण मिक्सरला फिरवून घेतलेलं शाबूचं वाटण होतं ते एकसारखंच त्यामध्ये सोडायचं आणि जे पण आपण फिरवणार तेव्हा ते फिरवताना आपल्याला स्किप करायचं नाही, थांबवायचं नाही. असं कंटिन्युअसली फिरवत राहायचं ना. जर आपण मधातच थांबलो वगैरे काही झालं तर ते पूर्णतः त्याच्या गाठी बनायला लागतात. तर एक जणाने सोडलं किंवा आपण एकटेही असलो तरीही आपण करू शकतो. तर एकाने सोडलं किंवा एकाने फिरवलं तर अगदी सोपं होऊन जातं. तर अशा प्रकारे युनिफॉर्मली आता बघू शकता किती छानपैकी आपलं युनिफॉर्मली मिक्स झालेलं आहे. तर त्यामुळे अगोदरच आपल्याला खालीच असं जास्त घट्ट करून ठेवायचं नाही शाबूचं जे पण वाटण घेतलं होतं ते. त्यानंतर आता जो मिरचीचा ठेचा त्यामध्ये टाकायचा तोही आपल्याला छानपैकी मिक्स करून घ्यायचा आहे. इकडे आता आपल्याला तीळ पण त्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे. तीळ आपल्याला तेव्हा नाही टाकून द्यायचे, आपल्याला नंतर टाकून द्यायचे आहेत. जर तुम्हाला अगोदर टाकायचे तर तुम्ही टाकू शकता, तसं काही नाही आहे. आता तेही आपल्याला छानपैकी युनिफॉर्मली मिक्स करायचे. म्हणजे फक्त आपल्याला ह्या ज्या पळीपापड्या आहे शाबूच्या त्यामध्ये आपल्याला तीळ, चवीपुरतं मीठ किंवा तुम्ही सेंधू मीठही टाकू शकता, साधं मीठही टाकू शकता, मिरचीचा ठेचा एवढं काही टाकायचं आणि छानपैकी पळीने छोट्या-छोट्या अशा आपल्याला ह्या पापड्या बनवून घ्यायच्या आहेत. तर खरंच खायला एक नंबर लागतात. आता मी ह्या पापड्या तुम्हाला तळून नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवेल. पण ह्या खरंच खूप छान लागतात. तर तुम्ही ही नक्की करा. अवघ्या 5 ते 10 मिनिटांमध्ये बनणारी ही रेसिपी आहे. तर तुम्ही नक्की बनवून बघा. चला तर मग हा जो व्हिडिओ आहे, आजची जी ही रेसिपी आहे उन्हाळी वाळवणी पदार्थामधील, तर तुम्हाला आवडली असेल तर नक्की करून बघा आणि केल्यानंतर कशी झाली आहे तर कमेंट करायला विसरू नका. चला तर मग अशा नवीन व्हिडिओसह परत भेटू. तोपर्यंत तुम्हा सर्वांना बाय बाय. चला तर मग कमेंट करायला अजिबातही विसरू नका. अशाच नवीन व्हिडिओसह परत भेटू. तोपर्यंत तुम्हा सर्वांना बाय बाय.